तुमचा प्रत्येक दिवस चांगलाच असेल असे नाही, पण पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून तुम्ही वाईट दिवसाला सामोरे गेलात तर नक्कीच तुम्हाला असे काहीतरी शिकायला मिळेल जे कोणतेच पुस्तक तुम्हाला शिकवणार नाही. नद्या कधीच उलट्या वाहत नाहीत, म्हणून नदीसारखे जगण्याचा प्रयत्न करा. भूतकाळ सोडून द्या, नेहमी तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा आणि पुढे जात राहा. एकांतात स्वतःबरोबर वेळ घालवणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. आपल्याला एकटे असताना सुद्धा आनंदी राहता आले पाहिजे. प्रत्येक वेळी आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहून चालणार नाही. नमस्कार मित्रांनो, आर आर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण पुरुषाच्या अशा कोणत्या सवयीमुळे स्त्रिया आकर्षित होतात या विषयावर बोलणार आहोत. मित्रांनो, अनेकदा आपण कळत नकळत अशा काही गोष्टी करतो ज्या इतरांना आकर्षित करतात. खास करून पुरुषांची ही सवय असते. ते उतावीळ असतात. त्यांना स्त्रियासारखे एका जागी स्वस्थ बसता येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याचदा अनेक वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, यातील काही गोष्टी स्त्रियांना पुरुषाकडे आकर्षित करतात. याबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. पण मानवी स्वभावशास्त्रानुसार आपल्या काही सवयी किंवा काही गोष्टी ज्या आपल्याला स्पेशल वाटत नसतात, पण दुसऱ्या व्यक्तीला त्या वाटू शकतात. पहिली सवय मित्रांनो, इम्प्रेस करण्याचा प्रयत्न न करणे. आता तुम्ही म्हणाल, ही तर पूर्ण उलट गोष्ट आहे. पुरुषांनी तर स्त्रियांना इम्प्रेस करायला हवं, पण हे प्रत्येक वेळी गरजेचं नाही. अनेक स्त्रिया पुरुषाकडे तेव्हा आकर्षित होतात तेव्हा पुरुष इम्प्रेस करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही. नेहमी स्त्रियांच्या मागे लागणारे, त्यांना इम्प्रेस करण्यासाठी सतत काही ना काही करत असणारे पुरुष हेही काहीसे लाळघोटे समजले जातात. पण याविरुद्ध असणारे पुरुष जंटलमन समजले जातात. आणि म्हणून अशा जंटलमन असणाऱ्या पुरुषाकडे स्त्रिया अधिक आकर्षित होतात. नंबर 2, ड्रेसिंग स्टाईल. पुरुषामधील कोणतीही गोष्ट स्त्रिया सर्वाधिक नोटीस करतात तर त्यांची ड्रेसिंग स्टाईल होय. जर एखादा पुरुष फॉर्मलमध्ये असेल तर त्याला त्यांचा सिरियसनेस, पॉवर आणि अधिकारी वृत्ती दिसून येते. जे पुरुष कॅज्युअल कपडे परिधान करणे पसंत करतात ते जास्त मस्तीखोर आणि मजेशीर स्वभावाचे असतात असे समजले जाते. अशा प्रत्येक पुरुषाची विशिष्ट ड्रेसिंग स्टाईल स्त्रियावर वेगवेगळी छाप पाडते आणि त्यानुसार त्या पुरुषाकडे स्त्रिया आकर्षित होतात. नंबर 3, सेन्स ऑफ ह्युमर. सेन्स ऑफ ह्युमर हा कोणत्याही पुरुषाच्या व्यक्तिमत्वामधील महत्त्वाचा पैलू मानला जातो. स्त्रियांना खूप जास्त सिरियस आणि सतत कपाळावर आठ्या घालून फिरणारे पुरुष अजिबात आवडत नाहीत. त्यांना सतत खिदळत राहणारे आणि टाइमपास करणारे पुरुष आवडतात. त्या पुरुषामध्ये सेन्स ऑफ ह्युमर शोधतात. स्त्रियांना असे पुरुष आकर्षित करतात जे थोडेसे मस्करी करणारे असतील, मध्येच हसवतील, अचानक त्यांचा मूड खुलवतील. नंबर 4, चोरट्या नजरेने पाहणे. जेव्हा कोणताही पुरुष आपल्या पार्टनरकडे कधीकधी चोरट्या नजरेने पाहतो तेव्हा त्यातून तिच्याबद्दल त्याच्या मनात सध्या काय सुरू आहे हे थेट दिसून येते. पण स्त्रियांना कधीकधी अशा प्रकारचे पाहणे आवडूसुद्धा शकते. असे पाहणे पुरुषांना अधिक अट्रॅक्टिव्ह करते असे मतसुद्धा अनेक स्त्रियांनी मांडले आहे. पुरुषांचा हा लूक प्रेमाचा असू शकतो किंवा लास्टचा, पण या प्रकारचा आय कॉन्टॅक्ट स्त्रियांना त्या पुरुषाकडे मात्र खूप जास्त आकर्षित करतो. वैज्ञानिक दृष्टीसुद्धा हे सिद्ध झाले आहे. अशा प्रकारच्या नजरेतून प्रेम वाढते. नंबर 5, इतरांची काळजी करणारे. जे पुरुष इतरांची काळजी करतात, खास करून बाहेरच्या लोकांची, तर असे पुरुष स्त्रियांना खूप जास्त आकर्षित करतात. असे पुरुष हे मनाने खूप चांगले असतात असा त्यांचा समज असतो आणि कोणत्याही मुलीला असाच दयाळू आणि प्रेमळ जोडीदार तर हवाच असतो. त्यामुळे सतत इतरांची काळजी करणारे, आपल्या शत्रूला सुद्धा वेळ पडली तर मदत करणारे, मदतीला धावणारे, कोणी अपमान केला तर त्याच्याबद्दल मनात न राग ठेवणारे, अनुवेळ प्रसंगी सर्वांना सहाय्य करणारे पुरुष स्त्रियांच्या मनात लगेच घर करतात. मित्रांनो, तुम्ही सुद्धा पुरुष असाल तर आवर्जून याला गोष्टी लक्षात ठेवा आणि असे वागायला सुरुवात करा. बघा, तुम्ही पण सर्वांचे लाडके बनाल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर व कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.